नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 22 मार्च 2026 रोजी आज पुणे या जिल्ह्यातील पेपर जो झाला आहे त्यामधील काही आपण उदाहरणे पाहणार आहोत. तरी आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण उदाहरणावरती जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही प्रश्न पहिला कोणत्याही तीन विषम संख्येची बेरीज नेहमी डॅश असते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीच्या तीन विषम संख्या घेऊ. तर 1 + 3 + 5 यांची बेरीज किती येते? 5 3 8 1 9. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर विषम संख्यांची बेरीज नेहमीच विषम असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तर पर्यायाकडे जाऊ आपण. पर्याय क्रमांक पहिलाच पर्याय क्रमांक आहे, म्हणून याचं उत्तर आहे विषम. म्हणून कधी पण विषम संख्यांची बेरीज नेहमीच विषम संख्या येते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. तर विद्यार्थी मित्रांनो 34,567 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो आता जी आपल्याला डोळ्याने दिसते, ही डोळ्याने दिसते ती किती आहे? जी डोळ्याने दिसते ती दर्शनी किंमत असते, आणि जी त्याच्या स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानावरून ठरवलेली असते. तर मग लक्ष द्या, एकक, दशक, शतक, हजार. मग 4 या अंकाची स्थानिक किंमत ही 4000 आहे. म्हणून पर्यायाकडे जाऊ आपण डायरेक्ट. तर हा पर्याय तुम्हाला कसा वाटतो? तर हा पर्याय 4 गुणिले 1 2 3 याच रूप आहे हे 4 गुणिले 10⁻³ म्हणून पर्याय क्रमांक ए हाच बरोबर आहे. म्हणून 4 अंकाची स्थानिक किंमत 4000 येते. तर विद्यार्थी मित्रांनो खाली आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बुद्धिमत्तेचं. आपण ते लॉजिक लावून सोडायचं. तर आपण लगेच ते उदाहरण सोडूया. तर विद्यार्थी मित्रांनो इथं काय केलंय आणि इथं काय करायचं, दोन्हीकडे कंडिशन सारखीच बसली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं काय दिलंय? 7चा वर्ग + 1, 7चा स्क्वेअर + 1 म्हणजे 7चा वर्ग 49 + 1 म्हणजे बरोबर 50. मग समोर पण तसंच झालं पाहिजे ना. मग समोर पण तसंच करा. 9चा वर्ग + 1 म्हणजे 9चा वर्ग 81 + 1 म्हणजेच 82. म्हणून पर्यायामध्ये शोधा ए बी. म्हणून पर्याय बी हा बरोबर आहे. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जी पुणे पोलीस भरती आजचा जो पेपर झालेला आहे आपण त्याच्यातले काही मोठी उदाहरण पाहिलेलं आहे, आणि सगळे जे गणिताचे उदाहरण आहेत तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही पोलीस भरती रोबा या चॅनलवरती या आणि आपले असेच नवीन व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मॅथ हा एकदम सोप्या पद्धतीने शिकवला जाईल, आणि तुम्ही परीक्षेला ज्यावेळेस सामोरे जाताल त्यावेळेस तुम्हाला मॅथ विषयी काही भीती राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.